मित्रांनो, आता लवकरच बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचे 1500 रुपये हे जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. काही महिलांना जानेवारी पासून हप्ता येणे बंद झाले आहे, तर काही बहिणींचा लाभ हा मार्च आणि एप्रिल पासून बंद करण्यात आलेला आहे. आणि आता मे महिन्याचा लाभ या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. या महिन्यात देखील काही बहिणी अपात्र होऊ शकतात आणि अपात्रतेमुळेच या ठिकाणी काही बहिणींचा लाभ बंद होत आहे. एक अशी काही कारण आहे की ज्यामुळे सर्वात जास्त लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जात आहे. त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होत आहे. मागच्याच महिन्यात अमरावतीमधील 1,21,000 पेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्या महिला या योजनेसाठी अपात्र आढळून आल्या, म्हणून मागच्या महिन्यापासून त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते त्यांना आले नाहीत. आता या महिलांना कशामुळे या योजनेतून डच्चू मिळाला आहे हे ऐकून तुम्हाला देखील या ठिकाणी खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण की एक असे कारण आहे की ज्या कारणामुळे सर्वात जास्त महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. आणि फक्त अमरावती जिल्ह्यातीलच नाही, सर्वच जिल्ह्यातून काही बहिणी या योजनेसाठी अपात्र आढळून आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा या योजनेतून आता वगळण्यात आलेले आहे. ही योजना सुरू झाली त्यावेळी लाभार्थी महिलांची संख्या ही 2,34,00,000 इतकी होती आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही 1,77,00,000 इतकी राहिलेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दर महिन्याला या ठिकाणी थोडी कमी होत आहे, कारण की अपात्रतेमुळे या ठिकाणी बाकीच्या महिलांना वगळण्यात येत आहे. त्या महिला कशामुळे अपात्र होत आहेत हे कारण तुम्ही जर ऐकले तर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. आता मे महिन्याचा जो काही लाभ आहे तो आता या ठिकाणी महिलांना मिळणार आहे. तो फक्त 1,77,00,000 इतक्याच बहिणींना मिळणार आहे. पण जे काही कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले की ज्यामुळे या योजनेतून बऱ्याचशा लाडक्या बहिणी वगळल्या जात आहेत, जर त्या कारणांमुळे यातील काही बहिणी अजून सापडल्या तर ही संख्या अजून कमी होऊ शकते. कारण की अशा भरपूर महिला आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून लाभ मिळालाच नाहीये, तर काही बहिणींना मागच्या चालूच्या म्हणजेच मार्च आणि एप्रिल या महिन्याचे पैसे आले नाहीत. तर याचे काय कारण आहे? कशामुळे या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे? काय कारण आहे की या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे? कारण ऐकून तुम्हाला देखील या ठिकाणी विश्वास बसणार नाही. तर ते कारण काय आहे हे लगेच जाणून घेऊया. आता महिलांना मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि कोणत्या महिला मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मागच्याच महिन्यात अमरावतीतील 1,21,000 पेक्षा जास्त महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे. त्यांचा लाभ या ठिकाणी कायमचा बंद झालेला आहे. तुम्हाला तुमचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर नेमके काय कारण आहे, कशामुळे या महिला अपात्र होत आहेत हे नक्की जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही ती चूक करणार नाही आणि तुमचा लाभ या ठिकाणी सुरू राहील. तसेच ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नसतील तर त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांचे मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळू शकतात की नाही हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा बहिणींनो, 30 एप्रिल नंतर शासनाकडून पुन्हा या ठिकाणी पात्र महिलांची नवीन यादी तयार केली जात आहे. कारण की 30 एप्रिलपर्यंत ज्या महिलांची या ठिकाणी अगोदर ई-केवायसी चुकली होती आणि त्या ई-केवायसी चुकीमुळे त्यांना या ठिकाणी त्यांचा लाभ बंद झाला होता. कारण की 30 एप्रिलपर्यंत ज्या महिलांची अगोदर ई-केवायसी चुकली होती त्यांनी आता आपली ई-केवायसी दुरुस्त करून घेतली आहे. आणि यामुळे ज्या महिला अगोदर या ठिकाणी ई-केवायसी चुकल्यामुळे अपात्र झाल्या होत्या, ज्यांचा लाभ या ठिकाणी बंद झाला होता, त्या महिला आता या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्त करून या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत. आणि आता अशा महिलांना पात्रतेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नवीन पात्रता यादी या ठिकाणी तयार केली जात असून त्या बहिणीचे थांबलेले हप्ते, त्यांचे मागचे रखडलेले हप्ते ते सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांना कधी मिळणार आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर काही महिलांना या योजनेतून का वगळण्यात आले आहे, काय नेमके कारण आहे, कोणत्या कारणामुळे या ठिकाणी अमरावतीतील 1,21,000 पेक्षा जास्त महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आले आहे, तसेच अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यातील महिलांना अपात्र करण्यात आले आहे आणि त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तर त्याचे मेन कारण म्हणजे ज्या कारणामुळे सर्वात जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत ते म्हणजे एकाच कुटुंबातील अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, असे पडताळणी दरम्यान या ठिकाणी शासनाला आढळून आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी एकाच रेशन कार्डवरती जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आलेले आहे. म्हणजे समजा तुमच्या कुटुंबात जर 4 महिला असतील तर 4ही महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आलेले आहे आणि अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अशा घटना झालेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे, कारण की त्या महिलांनी ही चूक केलेली आहे. त्या घरामध्ये जर समजा एकच महिलेने लाभ घेतला असता आणि एक कुवारी महिलेने लाभ घेतला असता तर त्यांचा लाभ सुरू झाला असता. परंतु या ठिकाणी 3-3, 4-4 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी काय झाले, ज्या महिलांना लाभ मिळायला हवा होता त्यांचा देखील लाभ या ठिकाणी बंद झाला. कारण की त्या सर्वच महिलांचा लाभ या ठिकाणी शासनाकडून बंद करण्यात आलेला आहे, कारण की त्या महिला या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाही. तर सगळ्यात जास्त या ठिकाणी महिला जे काही वगळल्या गेल्या तर त्या महिला फक्त याच कारणांमुळे वगळल्या गेल्या की एकाच कुटुंबातील सर्वात जास्त महिलांनी या ठिकाणी लाभ घेतला, म्हणजे एकापेक्षा जास्त अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
सर्वच महिला या योजनेचे लाभार्थी झाले आणि म्हणून त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। तसेच काही महिला या ठिकाणी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, यामुळे देखील या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। तसेच काही ज्या काही महिला आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरतात म्हणून देखील या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। तसेच काही महिला अशा आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, म्हणजे सरकारी नोकरी करतात किंवा त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, तर अशा महिलांना देखील या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता ज्या महिलांना मिळाला नसेल तर अशा महिलांसाठी देखील गुड न्यूज आहे, कारण की 30 एप्रिलपर्यंत ज्या महिलांनी आपली EKYC दुरुस्त करून घेतली आणि त्यांना जर समजा या ठिकाणी एप्रिल आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर मात्र त्यांना मे महिन्यामध्ये त्यांचा तो रखडलेला हप्ता येऊ शकतो, कारण की या ठिकाणी नवीन पात्रता यादी तयार केली जात आहे आणि त्यामध्ये ज्या महिलांनी आपली KYC दुरुस्त करून घेतली आहे अशा महिलांची नावे या ठिकाणी समाविष्ट केले जात आहे। म्हणून ज्या महिलांना मागे हप्ता आला नसेल तर अशा महिलांना या ठिकाणी हप्ता येऊ शकतो, परंतु ज्या महिलांचा लाभ नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून बंद झाला असेल किंवा जानेवारीपासून बंद झाला असेल त्या महिलांना या ठिकाणी हप्ता हा येणार नाही। त्या महिला कशामुळे या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत त्यांना ते जर माहीत करून घ्यायचं असेल तर संबंधित महिला व बाल विकास कल्याण कार्यालयामध्ये जाऊन त्यांना ती चौकशीही करावी लागेल। त्याच ठिकाणी त्यांना समजणार आहे की त्या महिला या योजनेसाठी का अपात्र झाल्या, कारण की त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर पासूनच लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी महिलांना मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता त्यांना कधी मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, आता मे महिना ही संपत आलेला आहे, म्हणजे जवळपास संपलेलाच आहे। तर आता जून महिना जो काही आहे त्या जून महिन्यामध्ये या ठिकाणी महिलांना हप्ता हा मिळणार आहे, परंतु याची प्रोसेस कशी असणार आहे तर बघा, सगळ्यात आधी या ठिकाणी शासनाकडून निधी वितरणाचा जो काही GR आहे तो GR या ठिकाणी काढला जाणार आहे। तो GR काढल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती मे महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होईल। तर मेन प्रश्न म्हणजे असा की आता GR नेमका कोणत्या तारखेला निघणार आहे किंवा कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो। तर बघा, या ठिकाणी 8 ते 9 तारखेपर्यंत शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी GR काढण्याची शक्यता आहे आणि तो GR आल्यानंतर मगच या ठिकाणी 10 ते 11 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या काही आहेत त्या पात्र असून देखील या ठिकाणी जे काही कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्या कारणांमुळे या ठिकाणी अपात्र होत आहेत। त्यामुळे ज्या महिला या ठिकाणी खरोखर पात्र आहेत अशा कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा महिलांनीच या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे। जर तुम्ही या ठिकाणी 2 विवाहित महिला किंवा 3 विवाहित महिला किंवा 4 विवाहित महिला अशा लाभ घ्यायला गेले तर तुमच्या चौघांचा हे लाभ या ठिकाणी शासनाकडून बंद केला जाईल। त्यामुळे तुमच्या कुटुंबात एकही महिलेला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणून या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायची आहे। पात्रतेनुसारच या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा लाभ भविष्यात पुढे सुरू राहील।